म्हणून मी त्याच्यासाठी आलोय वनवासाला. दुसरं गोष्ट, एक वचनीय एक बाणीय. बाण लावला म्हणजे तो माघारी ठेवत नाही, तो अक्षय भाता आहे, तो नंतर काम करून जातो. आता हा बाण सोडू कुठे? आता ती कारण परंपरा फार मोठी आहे, मला वेळ फार कमी आहे, मला तेवढं सांगायचं नाही. समोरच्या पर्वतावर सोडा म्हणे, तिथं निरापराधी लोक मरतील, निरापराधी लोक म्हणतील. समुद्र म्हणतात तिथं निरापराधी नाही, जास्त करून राक्षसांचा सहवास आहे. आणि ती तुम्ही तुमचं जीवन जगत असताना धर्म कार्याने तुम्ही जर त्या माध्यमातून जीवन जगत असाल तर धर्माला आळवा येणारा सर्व वर्ग त्या समोरच्या पर्वतावर सापडेल बरं का, धर्माला आळवा येणारा. मग प्रभू रामचंद्रांनी जे वल्कल्य धारण केलेलं होतं ते धारण करत असताना अहिंसेचा सिद्धांत हातामध्ये घेतला होता. पण धर्माला आडवे येणारे जर इथं थांबलेत ना तर माझा बाण वायाला जात नाही, मागं ठेवत नाही, समुद्राला मारायला चालणार नाही. सासराले जर बाण मारी दिना तर घर भाकर भेटावली. या विचाराने प्रभू म्हणतात हा बाण टाकावा कुठं, मारावा कुठे? त्या पर्वतावर सोडला. तिथं जेवढे राक्षस होते धर्महिंसा तथैवच त्या सर्वांचा नायनाट केला. ही कारण परंपरा तेव्हापासून स्वीकारली. मग महात्मा गांधींच्या जीवनातही हीच अहिंसा आली, पण त्यांनी पुढचा कालखंड धर्महिंसेच्या माध्यमातून स्वीकारला नाही. ही अहिंसा आम्हाला सर्वांनी सांगितली, पण ही अहिंसा सांभाळत असताना जर तुम्हाला कोणी आडवं येत असेल तर तुम्ही ते पालन करत असताना नुसतं अहिंसा परमो धर्म म्हणू नका. करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. मग पाखंडाचं खंडन करत असताना काय केलं पाहिजे? अरे धर्मासाठी, माझ्या राष्ट्रप्रेमासाठी, माझ्या मातृभूमीसाठी मी जेही धर्मस्थावर अवस्थेतनं हे प्रेम वर्तवण्याचा प्रयत्न करेल, त्या ठिकाणी जो ज्या ज्या ठिकाणी जसा जसा आडवा येईल, मग तो कोणी पाखंडी असू द्या, कोणी कसा असू द्या, त्याला तुम्ही त्या पाखंडाचं खंडन करण्याचा प्रयत्न करा. कोणी कोणी करावं, कधी कधी करावं. आणि हे करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनामध्ये असे प्रश्न आले, असे प्रश्न आले. शिवसेनेचा कार्यभार सांभाळण्याचा कालखंड होता. त्यांच्या वडिलांना ते दादा म्हणायचे आणि दादा प्रबोधनकार होते. ते प्रबोधन करत असताना ज्या वेळेस तारुण्याच्या उंबरट्यावर हे आले आणि यांची चर्चा, यांचे मित्र वगैरे कोणी असतील यांच्याशी अशा वेगळ्या प्रकारची वैचारिक बाजू हे मांडायला लागले ना, सामाजिक क्षेत्रातली निवडणूक किंवा मतदान हे ध्येय त्यांचं कधीच नव्हतं, पहिल्यापासून नव्हतं. म्हणून त्यांनी कधी निवडणूक लढवलीच नव्हतेच. हां, रिमोट कंट्रोल आपल्या हातात होतं. मात्र कोणी काय करावं, कोणी कसं करावं, कोणी कशा पद्धतीने जीवन जगावं, पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे होतं? मुंबईचा मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागृत ठेवला. मुंबईचा, आज मुंबईमध्ये आपण मुंबई हा शब्द स्वीकारला, मुंबई हा शब्द जो स्वीकारलाय ना, याची परिपूर्ण अस्मिता जागृत व्हायला कारण जर या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणी महापुरुष असेल तर ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्यामुळेच आपण मुंबई हा शब्द गौरवतो. नाहीतर या विदेशी राज्यातल्या लोकांनी, म्हणजे परक्या राज्यातले, मग तुम्ही तामिळनाडू म्हणा किंवा गुजरातनं आलेले काही वर्ग म्हणा किंवा अन्य कोणत्या ते राज्यातनं आलेले वर्ग म्हणा, यांनी त्याला बॉम्बे करून ठेवलं होतं. आणि बॉम्बेमुळेच बॉम्बे पिक्चर निघणार होता. आणि बॉम्बेने असा कहर करा, कथा दगडे तर कटा इटा. जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही, मर्यादित वेळ फार कमी आहे. पाखंडाचं खंडन, त्यावेळचा कालखंड बाळासाहेबांच्या जीवनामध्ये, त्यावेळचा कालखंड सामाजिक नेते म्हणून ते उदयाला आले, राजकीय क्षेत्रात नाहीच. दादांनी सांगितलं, अरे तू करतोय काय? शिवसेना हे नाव सुद्धा संबोधायची किंवा त्यांना ते नाव द्यायचं असा मनस्वी विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता. ज्यावेळेस त्यांच्या वडिलांनी याची विचारपूस केली त्यावेळेस तुम्ही एवढं कार्य करताय, एवढी सामाजिकता तुमच्याकडे, तळागाळातल्या लोकांसाठी तुम्ही जीवन जगताय, काहीतरी प्रयत्न चालू आहे तुमचे. मग हे करत असताना तुम्ही तुमच्या सांघिकतेला, तुमच्या संघटनेला काहीतरी नाव शोधलं असेल. बाळासाहेब म्हटले, नाही 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 दादा, असं काही नाव बिव काही शोधलेलं नाही, फक्त चालू आहे आमचं, आमच्या मनामध्ये ती संकल्पना आहे, ती मनस्थिती आहे, चालू आहे ना.
दुसरं तिसरं काहीच नाही. पलंगावर बसल्या बसल्या त्यांच्या वडिलांनी सांगितलं, तुमचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे, एवढं चांगलं आहे, जसं छत्रपतींनी रायरेश्वरावर रक्त सांडून अभिषेक करून जे अभिवचन सिद्ध केलं होतं, एवढी कर्तव्य भूमिका तुमची चांगली आहे. म्हणून तुम्ही जी सेवा करता ती ज्याच्या माध्यमातून करता, ती सेना म्हणजे सामान्य सेना नाही, ती शिवसेनाच असली पाहिजे. ते नाव दादासाहेबांनी त्या दिवशी शिवसेना, आणि ते दिल्यानंतर त्यांची कार्यतत्परता एवढी वाढली. मुंबईमध्ये मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी मराठी लोकांना प्राधान्य देणं किती गरजेचं आहे. तो महाराष्ट्राचा स्वाभिमानी असला पाहिजे. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जर आमच्या डोळ्यासमोर ठेवला तर महाराष्ट्र म्हणजे काही सामान्य आहे का? सामान्य नाही महाराज. तो स्वाभिमान जागृत ठेवत त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मराठी व्यक्तिमत्व, मराठीची अस्मिता, तो स्वाभिमान जागृत ठेवत असताना त्याचं जीवन जगण्याची पद्धती सरळ झाली पाहिजे. त्याला क्लिष्टता निर्माण नको व्हायला, त्याला संकट नको यायला, म्हणून त्याची कर्तव्य परातपरता पार करत असताना त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असली पाहिजे, त्याची प्रापंचिक परिस्थिती चांगली असली पाहिजे. मुंबईचा कालखंड त्यावेळेस पाहिला, संयुक्त महाराष्ट्राच्या कालखंडाच्या अगोदरची ती थोडी पार्श्वभूमी होती. आणि त्यावेळेस पाहिलं तर पाश्चात्य म्हणजे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन तिथं जास्त उद्योगपती, उद्योगधंदा, आणि असं करता करता त्यांनी त्यांच्या कालखंडातला गिरणीचा कालखंड सांगितला. गिरणीमध्ये काम करणारे कर्मचारी, आता तिथं कर्मचारी जे होते ना ते सर्व म्हणजे अगदी लेबर म्हणून जे होते ते सर्व मराठी, आणि त्यांच्यासवर सुपरवायझर, मॅनेजर, वर्चस्व गाजवणारे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे जेवढे असतील त्या बटा, कोणी तामिळनाडू, कोणी केरळ, कोणी कर्नाटक, कोणी इकडे गुजरात, कोणी उत्तर भारतातनं एवढे नव्हते जास्त, दक्षिण भारतातले जास्त होते. मग पहिलं आंदोलन जर त्यांनी कुठं पेटवलं असेल तर त्या तामिळनाडूंच्या त्या लोकांच्या सेवा करणारे ते जे होते ना कर्मचारी, त्यांच्याविषयी पेटवलं. आणि पेटवल्यानंतर त्यांनी अस्मिता जागृत करून दिली. मराठेपण, मुद्देसहित मराठेपण. किती मराठेपण? अरे माझा मराठाची बोलू कौतुक आहे. एवढं मराठी अस्मिता जागृत झाली की सांगितलं, इथं जर आता इथून पुढे या पदावरनं कोणी रिटायर झाला तर इथं या पदावर येण्यासाठी तामिळनाडूचा एकही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा इंजिनियर येणार नाही. अरे महाराष्ट्रात का कमी आहे का? महाराष्ट्रातली जाज्वल्यता पाहिली तर जगताच्या पाठीवर सरस्वती जेवढी महाराष्ट्रात नांदते तेवढी कुठंच नांदत नाही. एवढी क्रांती आहे महाराष्ट्राची, कमी आहे का? अरे क्रांती म्हटली तर महाराष्ट्राची हा अस्मिता, अरे इथून अगदी दक्षिण भारतापासून तर अटकेपर्यंत, घुमानपर्यंत, नाही नाही दिल्लीच्या तख्ताच्या पलीकडे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अरे बाबरना कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या गागरी, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा भित्तीन आम्हा तुझी मुडी, गळगळणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभो राजा, तरी तरी नाद उमटला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तरी बी ठराविकच लोकेशनी उत्स्फूर्तता जागृत वहिनी म्हणजे आमल्या काम चालायला लाग गया, आणि बाकी ना जय शेती चाल द्या महाराज.
तुमले उदड देले. उदड माहिती ना, उक्त उदड पुरुषोत्तम महाराज. निंदी बी तुम्ही लिहान, भोगल्या बी तुम्हीच फेकी द्या. आमले काहीच गरज नाही. आम्ही म्हणजे साखरपुडा ना. अरे छत्रपतींची क्रांती आहे महाराष्ट्राच्या मागे महाराज. सौराष्ट्र ही भूमिका महाराष्ट्राच्या स्वरूपाने मुंबईकृत ज्या वेळेस आपल्या या राज्याला प्राप्त झाली ना, वैभव प्राप्त झालं, आजही वितंडवाद करणारा वर्ग आहे, त्यांचं खंडन असे महापुरुष करतात. संतांची जीवनामध्ये संवादिकता आहे बरं का. जे वितंडा करतात ना, वितंडा, आणि काही काहींनी वितंडाच निर्माण केला. वितंडवाद. आपण बोलू तेच खरं व्हायला पाहिजे, आपण बोलू तेच मान्य केलं पाहिजे. मग कोणी काही बोलायला तयार होतं. कोणाला अक्कल नाही ते काही बोलतात. व्यासपीठावर आलं म्हणजे सर्वांना विषयांमुखे बोलता येतं असं काही नसतं. कोणी कोणी काही बोलतं. आपल्याला कितीतरी उदाहरणं माहिती आहेत. लोक बऱ्याचदा असं बोलतात. मी कीर्तनकारांविषयी बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे. लोकांची अशी बारीक अशी नजर असते आणि लोक सहज बोलून जातात. त्यातले काय वांदा आहे हो, टेन्शन नाही, त्यातले पाणी पडू द्या, नका पडू द्या, बांधा पेटा मारा चाटा. बरं एवढ्यावर थांबत नाही. बांधा पेटा, मारा चाटा, मोजा नोटा, धरा फाटा, असे काही काही बोलतात. पण इथं विषयांमुखे विषयानुसार बोलणं म्हणजे सोपं आहे का हो? कोणाच्या जीवनात जर असा वितंडवाद निर्माण करणारा वर्ग असतो ना, कोणाच्या जीवनात बोलायची सवय नसते, बोलणं काय, व्याख्यान काय, वक्तृत्व काय हे माहिती नसतं, अशांनी विषयांमुखे बोलून दाखवावं, इथं यावं. अरे इथं आल्यानंतर काय होतं काय नाही सांगता येत नाही महाराज. ज्याला कधी सवय नाही त्याचं नुसतं तोंड बोलत नाही, मांड्या बिन पोटऱ्या बी बोलतस. बिकट परिस्थिती आहे. काही काही लोकांना साधर्म्य नाही याच्या बाबतीत. वितंडा निर्माण करणारा वर्ग असतो, वितंडा. आणि वितंडा बोलता बोलता याचा परिणाम काय होईल याचा विचार करत नाही. त्या पाखंडीचं खंडन करावं लागतं. देव नाही, पाखंडी आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांचं खंडन केलं. अरे कसला तुमचा महाराष्ट्र, कसलं तुमचं मराठपण घेऊन बसले. वितंडा, पाखंड, पाखंडाचं खंडन. आमचा महाराष्ट्र काय समजले? काड्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी, पौलादी मनगटे खेड खेडती खेड जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात भिजला, निदड्याच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. हे कर्तृत्व आहे महाराज, आणि हे विसरून चालणार नाही. गुजरातींविषयी ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस भरपूर लोकांनी बाळासाहेब ठाकरेंवर फार फार नको त्या प्रकारच्या टीका केल्या. त्याचं उत्तर देताना बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अरे मी त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे इथून चले जाव, हट जाव वगैरे अशा घोषणा माझ्या नव्हता. त्यांना मी एकच सांगितलं होतं की लक्ष्मी म्हटल्यानंतर गुजरात राज्याला चांगल्या पद्धतीने प्राप्त आहे. तुमच्या लक्ष्मीचं स्वरूप आमच्या सरस्वतीला जुळलं आणि याची सांघिकता झाली तर जगतामध्ये महाराष्ट्र काय, हा भारत सर्वात मोठा प्रज्वली आणि महासत्ता देश बनण्याला कमी पडणार नाही. ही जाज्वलता बाळासाहेब ठाकरेंनी तिथं दर्शवली होती. पण ते आमारू आमारू छेमाच राही ग्यात. त्यांच्याविषयी मी एवढं कौतुक करत नाही महाराज. मी काय छत्रपतींनी सुद्धा एवढं केलं नव्हतं म्हणून सुरतेवर छापा टाकला होता बरं का. हां, मला काही ते एवढं वाटत नाही. तुम्हाला सांगतो, भरपूर लोक कौतुक करतात गुजरातच्या बाबतीत. गुजरात, आहा काय पैसा आहे, काय पैसा आहे, काय उपयोगाचा. तुकोबारा तोच पैसा उपयोगाचा सांगतात जो चांगल्या पद्धतीने विनियोगाला येतो. उत्तम व्यवहारे उत्तम
आणि आपला सर्वात मोठा राजकीय क्षेत्रातला फंड केंद्र सरकारला देतं आणि केंद्र त्याच्या बाजूवर भक्कमता दर्शवते. उत्तर प्रदेशचं क्षेत्रफळ संख्या, मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे, पण महाराष्ट्रामध्ये जे गोल्डन ट्रायंगल म्हणतात ना, सुवर्ण त्रिकोण, नाशिक, पुणे आणि मुंबई, हे तीनच शहरं आणि या तीनच शहराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या MIDC इंडस्ट्रियल एरिया जेवढा पैसा कमवतो तेवढे भारत देशातले 10 राज्य कमवू शकत नाही, एवढी क्रांती महाराष्ट्र राज्याची आहे. $350 मिलियन पलीकडे आपण केंद्र सरकारला कर देतो. गुजरात फक्त $89 मिलियन, म्हणजे गुजरात अजून 5 पट आपल्यापेक्षा मागे आहे. उगच काही कौतुक करत नका फिरू. जर अस्मिताच ठेवायची असेल तर या महाराष्ट्राची ठेवा, ज्या महाराष्ट्राने फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अगदी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सर्वात मोठी प्रतिकूल परिस्थिती या देशाचं तख्त सांभाळायची ज्यावेळेस गरज आली ना, त्यावेळेस एक नाही 3 पिढ्या गारद केल्या पानिपतच्या युद्धामध्ये. मकर संक्रांतीच्या दिवशी ही क्रांती महाराष्ट्राची आहे. आणि ही क्रांती बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या जीवनामध्ये जाज्वल्य स्वरूपाने स्वीकारली होती. म्हणून तर त्यांचा हा पायंडा होता आणि तोच पायंडा मराठी अस्मिता म्हणून जागृत झाला. मराठी ही अस्मिता जागृतच झाली पाहिजे. पाखंड खंड किती नाही करू शकत, काय नाही करू शकत, त्यांना नको त्या पद्धतीने. तुम्हाला एक एवढा जबरदस्त किस्सा आहे. एकदा BJP आणि शिवसेना याची युती असताना सुद्धा मुख्यमंत्री पद प्राप्त व्हायला फार क्लिष्टता निर्माण झाली. एवढी निर्माण झाली. मराठी अस्मिता दर्शवत होते. आता थोडा त्या ठिकाणी जातीचा प्रश्न येतो म्हणून हा एकदम ओपनली सांगत नाही. एक मराठी अस्मिता, मराठीत्व सोडून परक्या राष्ट्रातनं, परक्या राज्यातनं येऊन एक व्यक्ती फार धुरंधर झाला होता राजकीय क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य होतं की तो तेवढ्या पैशाच्या माध्यमातून सर्व आमदार बिमदार फोडून आपल्या पक्षाकडे आणू शकतो आणि सहज शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. सहज, जरी BJP आडेवेडे घेत होते तरी त्यांना डावलून आपण सहज होऊ शकतो, अशा स्थितीत निर्माण झाले. आणि पुण्याचे जावडेकर त्यांच्याकडे गेले आणि सांगितले, आज संध्याकाळपर्यंत आपला मुख्यमंत्री, फक्त तुम्ही याला परवानगी द्याल. त्या परवानगी देत असताना त्या माणसाचं नाव विचारलं, कोण एवढं कर्तृत्व करू इच्छितो. त्या माणसाचं नाव मी सांगितलं असतं. बाळासाहेब ठाकरेंच्या समोर विषय आला आणि विषय आल्यानंतर सांगितलं, हा मुख्यमंत्री बनू इच्छितो, एवढे आमदार तो घेऊन येईल, पैसा अडका सर्व तो खर्च करायला तयार आहे, त्याच्याकडे कोणत्या प्रकारची कमतरता नाही, फक्त तुम्ही हो म्हणा. बाळासाहेब ठाकरे म्हणे, अरे राजकीय अस्तित्वाशिवाय राहील, एवढी पंचवार्षिक नाही पद मिळालं तरी चालेल, पण मराठी माणूसच महाराष्ट्रावर राज्य करेल. ही क्रांतीची अस्मिता, स्वाभिमान बाळासाहेब ठाकरेंनी दर्शवले. पक्षासाठी, राजकीय स्थितीसाठी जीवनच नाही करणे पाखंड खंडन. किती बोलू, किती वाजले, झाला टाइम? हो बापरे, वाजले 11. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कडवटपणेच्या माध्यमातून
4 प्रकारचे सिद्धांत जीवन जगत असताना वाचेच्या अनुषंगाने माणसाला पाखंडाचं खंडन करण्यासाठी लागतात. त्यापैकी संवादिक अवस्थेने संत जगताला समजवतात संवाद म्हणून, बरं का. जे वितंडवाद करतात त्यांच्या बोलण्याला किंमत नाही. जसं की मागं काही दिवसांपूर्वी एकाने वितंडवाद निर्माण केला. 15 मिनिट के लिए पुलिस दूर कर दो फिर हिंदुओं को दिखाएंगे. वितंडवाद आहे, याला वितंडा म्हणतात. वितंडा ते प्रकार आहेत वादाचे. एक जल्पवाद, एक वितंडवाद, एक फक्त वाद आहे विनाकारण, आणि एक संत साधतात तो संवाद आहे. जल्पवाद माणसाचं कोणतंही काही प्रकारचं हित करत नाही. वितंडा कल्मश म्हणजे नको त्या पद्धतीने दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचं खंडन झालं पाहिजे. जल्पवाद काहीच करत नाही. काही जल्पवादिक लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी सहज बाजूला करून टाकलं. जल्पवाद काहीच काम कर्तृत्व दर्शवता नाही. पद प्राप्त करून दिले भरपूर, पण जल्पवाद म्हणजे काय असतो तुम्हाला सहज लक्षात येईल. एक महाराष्ट्रातला गरीब शेतकरी व्यक्ती, नागपूर जिल्ह्यात राहणार, नागपूरहून आपला मुलगा मुंबईला गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काहीतरी कर्तव्य बजावतो, त्याच्याकडे जायला निघाला. कधी? मृग नक्षत्राच्या 15 दिवस अगोदर. उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा आणि पावसाळ्याची लागण अशा अवस्थेमध्ये. आता ट्रेनमधनं त्याच्या पोराने त्याला शयनयानचं तिकीट करून दिलं. तो त्या बोगीत जाऊन बसला. नागपूरहून ट्रेन निघाली, जास्त काही भरलेली नाही, मोकळी ट्रेन. आता तो ज्या बोगीत जाऊन बसला, ज्या सीटावर जाऊन बसला, त्याला जनरल पॅसेंजरची सवय, त्याने तिथं पाहिलं हे एकदम आरामदायी अवस्थेचं आहे, असं तसं तो विचार करतो. शेतकरी व्यक्ती, जास्त शिक्षण नाही, काही नाही. जाता 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 निघाला, आणि निघाल्यानंतर काही स्टेशन गेल्यानंतर अकोला स्टेशन आलं. आणि अकोला स्टेशन आल्याबरोबर अकोल्याला एक वेल क्वालिफाईड, अप टू डेट, अगदी चांगल्या पद्धतीचा शर्टिंग शूटिंगमध्ये असा असलेला व्यक्ती हातामध्ये ब्रीफकेस घेऊन त्याच्या बोगीमध्ये त्याच्याच सीटाच्या समोर, बरच्या समोर येऊन बसला. आणि बसल्यानंतर त्याने त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि तो म्हणला, कुठं जात आहे बाबा? बाबा म्हणे, मुंबईला जायचं आहे. मुंबई? तो म्हटला, बरं झालं, मलाही कोणी भेटत नव्हतं आतापर्यंत, तुम्ही टाईमपास म्हणून बरे आहात. बाबा म्हणे, टाईमपास? म्हणे, हो, टाईमपासच करायचा. मुंबई जाणं म्हणजे काही सोपं आहे का? काही येतं की नाही टाईमपासला? तो वेल क्वालिफाईड असणारा व्यक्ती, साहेब, तो बोलायला लागला, काही येतं की नाही टाईमपासला? बाबा म्हणे, नेमकं काय? काय नाही म्हणे, बस दोघंच्या दोघं डब्बा उघडला, डब्बा की डब्बा खेळत खेळत जाऊ. बाबा म्हणे, नाही रे बाबा, असलं काही येत नाही मला खेळता. म्हणे, रमी रुमी? म्हणे, रमी काहीच माहित नाही. म्हणे, काय येणार आहे का बाबा? रमी कोठे कोठे नाही आहे साथे. मोबाईलवर काही बी डाउनलोड करा, कीर्तन भजन काय ऐकत नाही, तेव्हा सुद्धा मधमा ॲड वाटेल रमीज रास. आणि ako ते ॲडव्हर्टाईज करता करता, महाराज आपण बी ऐकणारा काही काही एवढे बेशुद्ध असतात, ते सुरुवात नाही ऐकले तर शेवटी ते काय नोटेशन देतात ते ऐकतच नाही. शेवटी त्यांची इंटिमेशन असते की हा खेळ खेळत असताना आपले जोखीम किंवा तुमचा पैसा जाण्याची शक्यता आहे, म्हणून सांभाळून खेळा. आता उलगेले ते खेवानच सांगतील. मग आपण इथला उलगेलपणा करू का, रमी खेळू भाऊ असं? अरे घरी बसल्या बसल्या डब्याची रमी आपल्याला उमजू देत नाही. म्हणे, काही जमतं का? बाबा म्हणे, नाही नाही, असं काही जमत नाही. म्हणे, मग दुसरं काही, दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं काही? बाबा म्हणे, काही नाही. म्हणे, काय कामाचं तुमचं जीवन? काही शाळा बेडा शिकले का? म्हणे, नाही, अगदी शेतकऱ्याचं पोरग होतं, काय शिकणार आहे, काही नाही, काहीच जमत नाही, काहीच जमत नाही. म्हणे, काय जीवन आहे बाबा तुमचं, वाया गेलं, काहीच कामाचं जीवन नाही. शेवटी जाता जाता काहीतरी टाइमपास. पैजेची शर्त खेळता येते का? पैजेची शर्त? म्हणे, पैजेची शर्त म्हणजे काय नाही, प्रश्न मंजुषेसारखी असते. तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मी तुम्हाला प्रश्न विचारायचा, आणि प्रश्न विचारता विचारता माझं उत्तर तुम्हाला देता आलं तर मी तुम्हाला बक्षीस देईल, मी तुमचं उत्तर दिलं तर तुम्ही मला बक्षीस द्यायचं, नाही तुम्हाला उत्तर देता आलं तर तुम्ही दंड द्यायचा, नाही मला उत्तर देता आलं तर मी दंड देईल. शेतकरी बाबा म्हणे, हे खेळता येईल बाबा, पण तुम्ही शिकलेले, मी अनाडी माणूस, मला काहीच येत नाही, कसं काय जजमेंट बसेल? म्हणे, का जजमेंट बसणार नाही? मी विचारेल तुम्हाला, तुमच्या जीवनात काय काय कशा पद्धतीने येत असेल त्याचे अनुभव व्यक्त करा, तसे उत्तर द्या. नाही देता आलं उत्तर तर 100 रुपये दंड. बाबा म्हणे, चालेल खेळायला, पण दंड द्यायला मी मान्य नाही, मी अनाडू माणूस आहे, मी कसं काही 100 रुपये दंड देऊ? तुम्ही शिकलेले, तुम्ही चुकले, तुमचं उत्तर बरोबर नाही आलं तर तुम्ही 100 रुपये दंड द्या. तुमचं बरोबर आलं तर मी तुम्हाला 5 रुपये देईल.
माझं चुकलं तर मी दंड 5 रुपये देईल, पण भरण्याची पद्धत तुम्ही शिकलेले, तुमच्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पेरणीला पैसा नाही, मी म्हणून माझ्या लेकराकडे जातोय. म्हणे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही 100 रुपये द्या, मी द्यायचं तर 5 रुपये देईल. साहेब म्हणे अन्नाडूतोय काही चरी बुवा. अशा हुंकारावर साहेबाने होकार दिला आणि साहेब म्हणे विचारू प्रश्न. बाबा म्हणे चालाव नाही. का बरं? प्राधान्य मला मिळायला पाहिजे, मी अनाडू आहे. आणि नुसता अनाडी नाही, सिनियर सिटीजन एसटी वाला सुद्धा तिकीट लेतात नाही आमनापासून, मला प्राधान्य मिळालं पाहिजे. साहेब म्हणे विचारून काय विचारशील. आता बाबा जरी काही शिकला नव्हता तरी पावसाळे किती खाल्ले होते, 60-70 पावसाळे बाबाचे, म्हणजे काड्याचे पांढरे झाले होते. बाबा काही सामान्य नव्हता, शिकलेला नव्हता, पण बाबाने पहिला प्रश्न टाकला साहेबाला. म्हणे साहेब सांगा, जगात असा कोणता पक्षी आहे जो पक्षी खाली जमिनीवर बसला की त्याला 2 पाय असतात, उड्डाण करायला लागला की त्याला 3 पंख फुटतात, उड्डाण करून त्याने भरारी घेतली की ते 5 पंख दिसतात, आणि ज्या वेळेस खाली यायला लागला की पुन्हा ते कमकुवत होतात आणि पुन्हा 2च पाय त्याला शिल्लक राहतात. इमान का पक्षी आहे का? बाबाने प्रश्न टाकला आणि साहेबले थंडा घाम सुरू व्हायना. साहेब म्हणे गणज अभ्यास करा, झूलॉजी, बायोलॉजी, जलचरे, वनचरे, सर्व शिकलो, पण असा पक्षी काही सापडेल नाही. साहेब म्हणे बाबा काही ऑप्शन्स, काही लाईफलाईन. बाबा म्हणे कोणले बी फोन लाव, भारत सोडून कोणत्याही देशात लाव, तुला पटेल तिथं लाव. म्हणे अवधी, म्हणे आपली काही टिक टिक टुक टिक सुरू होईल नाही, कोण बने करोडपती सारखी. अर्धा तास काय 1 तास घे, तुला पाहिजे तेवढी मुभा. साहेबाने जे सुरू केलं, इकडच्या लायब्ररीत तिकडच्या लायब्ररीत, या प्राध्यापकाला त्या प्रिन्सिपलला फोन लावून कंटाळला लावू. अर्धा तास झाला, 1 तास झाला, साहेबाला उमजे ना. साहेब म्हणे आठवून का एसी ना डबा मानी जाऊ. एवढ्या बिकट परिस्थितीत शेवटी 1 तासानंतर साहेबाने हार पत्करली आणि सांगितलं बाबा मला शक्य होत नाही उत्तर द्यायला, हरलो, मला उत्तर देता येणार नाही. बाबा म्हटले साहेबांना, साहेब हरले ना, हरले, भरा दंड, द्या 100 रुपये. साहेबाने कोरी करकरीत 100ची नोट बाबाच्या हातात दिली. बाबाने ती नोट आपल्या कोपरीच्या खिशात घातली. एकदम आनंदात, पहिल्यापेक्षा चेहरा एकदम टवटवीत, कमळाच्या फुलासारखा. बाबा एकदम खुशीत, आनंदाचं वातावरण. आता साहेब बोलायला लागला, साहेब म्हणायला लागला, तळमळायला लागला, कसं होईल, बाबाचा प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही. बाबाला बोलले, बाबा तुमचा प्रश्न झाला ना, आता मला उत्तर देता आलं नाही, दिला ना मी दंड, आता माझी वारी आहे, आता मी विचारेल. बाबा म्हणे विचार. साहेब म्हणे मी दुसरं काहीच विचारावं नाही, मला त्याच पक्षीनं नाव विचार नाही. असा कोणता पक्षी आहे जो खाली 2 पाय, वरती उडायला लागला की 3 पंख, भरारी घेतली की 5 पंख, कोणता पक्षी आहे? बाबा म्हणे मला बी माहित नाही, याले 5 रुपया. असं तर 8 दिन सराव नाही हो, पण ते मला समाधान नाही देत बरं का. याला जल्पवाद म्हणतात. मराठी भाषेतलं व्याकरण सुशोभित करत असताना आळंदीमध्ये शिकवलं जातो. बहुतांशी हे प्रकरण फार कमी असतात. चातुर्मासात वगैरे प्रगांड पंडित निवृत्ती महाराज वक्ते, भाऊ महाराज पाटील, मुमुक्षू पाठशाळा, असे महान जे वक्ते कूट अभ्यासावर चिंतन करणारे, यांच्या मुखातनं असे व्याकरणाचे ते याला आविष्कार म्हणतात, ते आविष्कार छेडले जातात. आणि त्या पद्धतीने तो जल्पवाद असतो. असा या जल्पवादामुळे काय फायदा मला सांगा, तुमचा काय फायदा झाला का? 2-4 रुपयांना, 5 रुपयांना नाही. माझा बाबा का 50 माले काढी देवा आहे नाही. म्हणजे या जल्पवादामुळे ना कीर्तनकाराचा फायदा ना श्रोत्यांचा फायदा, उलट कीर्तनना टाइम वाया घ्या. याला जल्पवाद म्हणतात. मला सिद्धांत पटवायचा आहे, जल्पवाद आहे. आणि असे जल्पवाद करणारे, विनाकारण असणारे लोक होते बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ. त्यांना डावलून दिलं, त्यांनी डावललं नाही, हाकलून दिलं. आता कोणले हाकलेले तुम्ही डिक्शनरी चेक करल्या.
मला नावं विचारायची कारण परंपरा नाही. मला सांगायचं या चारही वादांना टाळून संवाद साधून जगताच्या उद्धारार्थ कार्य तत्परतेच्या माध्यमातून जीवन जगणारा तो आपलं कार्य प्रखरतेने पार पाडत असताना या विभूतीच्या माध्यमातून या पदावर आरूढ होतो की त्याच्या जीवनामध्ये त्याचं एकच कर्तव्य आहे, धर्माचे पाळण. फक्त धर्मच. बाबरी मस्जिद पाडायचं कारण का? प्रखर उत्तर आहे त्यांचं, तीक्ष्ण उत्तर आहे. याच्यावर अगदी मी सरळ बोलून जातो, आता चरण म्हणायला वेळ नाही. सरळ उत्तर आहे, बाबरी याचं अस्तित्वच नाही तर त्याचा काय संबंध आहे तिथं? म्हणजे तो ढाचा पाडला, मग त्या ढाचा पाडून काय असंवेदनशील वातावरण दंगलीच घडवायचे असंच प्रकरण ना? बाळासाहेब ठाकरे म्हणे नाही, बाबरीचा ढाचा पाडून काही नुकसान झालं नाही. जे आस्थेच्या प्रश्नेच्या माध्यमातून अगोदर प्रभू रामलल्लाचं मंदिर होतं, ती बाबरी पाडून नुकसान झालं नाही, पण मंदिर नक्की प्रज्वलित झालं आणि मंदिर उदयाला आलं. ही क्रांती त्याच्या माध्यमातून झालं. ही तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि अशा माध्यमातून जीवन जगणारा व्यक्ती कोणत्याही प्रकारे कोणालाच घाबरत नाही, कोणालाच नाही. म्हणजे किती किती प्रयत्न त्यांच्यासाठी केले, त्यांना मारण्याचे कट रचले. अगदी तुम्ही याच्यापासून बघा, दाऊद पासून तर ते कोण कोण त्यांना मारण्यासाठी त्यांच्यावर घरावर हल्ला करण्यापासून सर्वांचे. अशा माध्यमातून त्यांना कोणालाही न कोणत्याही प्रकारे न भिणारं व्यक्तिमत्व महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात. नाही बिडबाड, 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 नाही बिडबाड. तुका मने साना चोर, तुका मने साना चोर, साना चोर. याची आमा करणे काम, याची आमा
ते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नभे अंगबुद्धियुक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे बोलता बोलता मर्यादित वेळेच्या जवळजवळ 15 ते 20 मिनिटं पुढे गेलो त्याबद्दल क्षमा याचना करतो. अभंगाची संकती संत परंपरेच्या माध्यमातून संतांचे अवतार कार्य दर्शवतात. पण एका महापुरुषाची विचारधारा धर्मासाठी जर काही करत असेल तर त्याला संगती लावण्याचा छोटासा प्रयत्न मी याच्यात केला आहे. याच्या बाबतीत विपर्यास करण्याचा कोणी प्रयत्न करू नको. तरी बोलताना जर काही वाईट शब्द मुखाद्वारे निघाले असतील तर बुद्धीचा दोष, जे चांगलं असेल ते सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने समस्त प्रेममय असणारी मंडळी आतापासून अगदी नाना असू द्या, आमचे दादा असू द्या, भगवान दादा असू द्या, सुदाम आबा असू द्या, दुसरे नाना असू द्या, आमची माऊली असू द्या, सर्वांच्या कृपा प्रेमाच्या माध्यमातून इथपर्यंत आकलनीय झालो आणि असंच प्रेम वृद्धिंगत व्हावं अशी आशा बाळगतो आणि या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले रेडी वा पुढे उतरे खाली बसा तुम्ही सिद्धा नाही उतारिला ओ करा क्षमा अपराध महाराज तुम्ही खाली बसा मने तारे स्वरा गाया बैठी जरा ओ करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ध्यान करा 2 मिनिटं खाली बसा.